म्हाळसा, अगं हे काय, तू अजून राज्यसभेत गेली नाही? लतिका, आज श्रावण मासातील पहिला सोमवार आहे आणि मला पार्वतीला भेटायचे असेल तर मला 16 सोमवारचा व्रत करणं आवश्यक आहे असे गणेशाने सांगितले. आणि ते 16 सोमवारचे व्रत श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून करायचे असे नारद मुनींनी सांगितले आहे. म्हाळसा, पण राज्यसभेत आख्यान ऐकण्यासाठी लोक येऊ लागले आहेत. जर तूच आली नाहीस तर आख्यान सुरू कसं होणार? एक वेळ आख्यान थांबले तरीही चालेल, पण मी ही पूजा करणारच. गणोबान करवी यांना निरोप पाठव की माझी पूजा झाल्यावरच मी राज्यसभेत येणार आहे. आणि लतिका, माझी पूजा होईपर्यंत त्यात कोणताही व्यत्यय येऊ देऊ नकोस. हे व्रत माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्यांनी पार्वतीबद्दल मला जे सांगितले आहे त्यामुळे मला आता पार्वतीला भेटण्याची ओढ खूप वाढली आहे. आता हे व्रत पूर्ण होताच माझी तिला भेटण्याची इच्छा देखील पूर्ण होईल. गणोबा, म्हाळसाने देवांसाठी निरोप दिला आहे. आजपासून ती 16 सोमवारचं व्रत करणार आहे. त्यामुळे तिची पूजा झाल्याशिवाय ती राज्यसभेत येणार नाही असा तिचा निरोप आहे. आता तर आख्यानासाठी समजे जण जमले असतील. परत येतो मी तुमचं सांगावा प्रधानजींनी, तेच सांगतील देवासनी काय की. येतो मी. म्हणजे हा श्रावणातला सोमवार आहे, म्हणजे ह्यांच्या पायावर मी बेलाची पानं वाहणार आहे. अगं मग वा की, तुला कोण नाही म्हणलं आहे तवा? तसं नाही ग, पर ये बाग, अगं आज पहिल्यांदाच गडावर मी आख्यान ऐका येतो आहे. ते महासा देवीसनी आवडेल ना? अरे यार राजा, असं काय बोलतोयस? हा, अरे देवानीच आपल्याला बोलिवलंय, असं काम नाही विचार करतोय? अरे तसं नाही रे रंग्या. उगा आपण काय बाई बोललो आणि त्यासनी आवडलं नाही तर, आणि आपण तसाच विचार करायचा असतो बघ. हे बघ, अरे हे काय बेलाची पानं आणि ती कशा पायी? ए अरे हातच बोलत उभं राहणार आहे वय? हा, लोक जमले असतील राजवाड्यात, हा आख्यान सुरू होयाचं, उगा आपल्यामुळे खोळबानं ग चालाच. होय. मग चल चल. नारायण नारायण. देवा, आज आपण सिंहासनावर एकटेच विराजमान झाला आहात. श्री म्हाळसा देवी अजून आलेल्या दिसत नाही. देवा, आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. श्री म्हाळसा देवी मुनिवरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या 16 सोमवाराच्या व्रताची पूजा करत आहे आणि त्यांची पूजा झाल्यावरच ते आख्यानाला येणार आहेत. पण प्रधानजी, तोपर्यंत आख्यानाला उशीर होईल. हे बाग, महाराजांनी कंचवर सांगितलंय ग म्हाळसा देवीनं. अरे 16 सोमवारचं व्रत सांगितलं आहे. अगं पण ते कशा पायी? अरे म्हाळसा देवीसनी पार्वती देवींना भेटायचं आहे म्हणून.
कुणासनी भेटायचं म्हणालीस? पहा अरे तुला नंतर त्यानं सांगते ना मी समज. ग बानू ही कशा पायी आणल्यात? अरे हा श्रावणी सोमवार आहे. मला देवांच्या पायावर बेलाची पानं व्हायची आहेत. अगं विचार किती वाजता? विचारू होय. वय विचार, पण अजून आख्यान कुठे सुरू झालं आहे? विचार. देवा बानू, तुला काही सांगायचे आहे का? होय देवा, आज श्रावणातला सोमवार आहे. तेव्हा मला बी माझ्या देवाची पूजा करायची आहे. त्यांच्या चरणी बेलाची पानं व्हायची आहे. ती अजून आख्यानाला सुरुवात बी झाली नाही जी. तेव्हा देवांच्या पायावर बेलाची पानं व्हावी म्हणते. देवा, माझ्या शिष्याची आज या राजसभेत सर्वांसमक्ष आपल्या चरणी बेलपत्र वाहण्याची इच्छा आहे. माझ्या भक्तांच्या इच्छेचा मी अवहेर कसा करू? जा बानू, तुझी मनोकामना पूर्ण कर. आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे. चंदनपुरीत होते तेव्हा हळदीच्या पिंडीवर दारातल्या बेनानं पूजा करायची. पण आता हात जेजुरीत आहे आणि तुम्ही असताना म्या तुमच्या पायावर बेलाची पानं वाहिली नाहीत असं कसं होईल? देवा, म्या तुमच्या पायावर बेल व्हायला तर चालेल का जी? तुमच्या चरणी या भक्ताचा नमस्कार स्वीकार करावा जी.
बानू, तुझी पूजा माझ्यापर्यंत पोहोचली. तिची पूजाही पोचली आणि तीही पोचली सिंहासनापर्यंत. मला सिंहासन न गहायची. म्या फक्त पूजा कराया हाता आले होते. मी नसताना तुला काय वाटलं मी येणारच नाही? म्हाळसा, तिची इच्छा बेल वाहण्याची होती, ती झाली. आता आख्यानाला सुरुवात करूया. बानू, तूही तुझे आसन ग्रहण कर. नाही, थांब. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं. कसला प्रश्न? मला पार्वतीला भेटायचं आहे म्हणून हे व्रत मला गणेशाने दिलं. माझ्या इच्छेसाठी मी हे व्रत करते आहे. मग बानू हे व्रत का करते आहे? मी हे व्रत नाही करत आहे. म्या फक्त आजच पूजा केली. तुम्हाला हे पटतं? प्रधानजी, लक्ष्मी देवी, गणेश, मुनिवर, म्हाळसा, आज तू तुझ्या 16 सोमवाराच्या व्रताला सुरुवात केली आहेस. तुझी पूजा माझ्यापर्यंत पोहोचली, तेव्हा तुझे आराध्य म्हणून मी तुला सांगतो की बानू 16 सोमवाराचे व्रत करत नाही. असं असेल तर हिला तिच्या जागेवर जायला सांगा. बानू, म्या जाते जी. मुनिवर, आख्यानाला सुरुवात करा. नारायण नारायण. आज श्री महादेवांच्या मार्तंड भैरवाच्या आख्यानामध्ये आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजच्या या आख्यानात श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरव अवतार कसा धारण केला हे मी सांगणार आहे. काय योगायोग आहे पहा. आज श्रावणी सोमवार. आज सर्वत्र श्री महादेवांची पूजा अर्चा केली जाते. आणि आजच्याच दिवशी या जेजुरी गडावर आपण श्री मार्तंड भैरवाच्या अवताराचा प्रसंग ऐकणार आहोत. नारायण नारायण. तर श्री महादेवांनी मणी आणि मल्लाचा सर्वनाश करण्यासाठी आपल्या जटांमधून जी शक्ती निर्माण केली त्या घृतमारीचा मणीकडून युद्धात पराजय झाला. सर्वांना आता केवळ आणि केवळ श्री महादेवांचाच आधार होता. श्री महादेवांना जे घडते आहे ते सर्व काही स्पष्ट दिसत होते. आणि त्यांना हे ठाऊक होते की या कृतयुगातील शिवलीलेत श्री मार्तंड भैरवाच्या अवताराची वेळ आता समीप आली आहे. स्वामी, मणीने घृतमारीला पराभूत केले. सगळ्यांच्या आशा तिच्यावर होत्या. असे वाटले होते स्वामी की ती मणिमल्लाला शासन करेल, पण तिचाच पराभव झाला. आता तुम्हीच जर यात काही केले नाही तर मणिमल्लाचे अत्याचार आणखीन वाढणार स्वामी. दैत्यांच्या अहंकाराचा कळस झाला आहे.
त्यांच्या पापकर्माच्या सर्व सीमारेषा ओलांडल्या आहेत त्यांनी. कृतमारी युद्धात पराभूत झाली आहे. नाही, आता त्यांना क्षमा नाही. हे युद्ध थांबणार नाही. संपूर्ण देवसेनेला युद्धासाठी सज्ज व्हावं लागेल. गणेश, कार्तिकेय, इंद्र, युद्धासाठी सज्ज व्हा. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे मणिमल्ल उन्मत्त झाले. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ इथे त्यांनी त्यांचे राज्य प्रस्थापित केले आहे. ते उखडून काढून त्यांचा निपात करेपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. कृतयुगाचा आरंभ झाला आहे. मणिमल्लाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करण्याची वेळ समीप आली आहे. मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला असे सौख्यारी. करी सूल शोभे तुझी थोर सत्ता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला असे सौख्यारी. करी सूल शोभे